नको नको मना गुंतू माया जाळे, काळ आला जवळे ग्रासावया। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप। सोडविना राजा देशेचा चौधरी, अनेक सोय रे भली भली। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप। तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप। विठ्ठल 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 ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं, काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं, राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं, वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं। जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता मस्तक माझा पायावरी, थोडं क्लिअर करा आवाज, या वारकरी संतांच्या ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेमस्वरूपिणां, नामदेवंच दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्य से परामूर्ते देहो क्षेत्रनिवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्कं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, क्षमागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल विठ्ठल। नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार, साधकांचे माईबाप, योग्यांची माऊली, अनाथांची माय, संत श्रेष्ठ कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती महाविष्णू माऊली ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा भंग, अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोलोबा पुत्र असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। आणि आजच्या अभंगामध्ये देहूचे मालक श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहात असणाऱ्या मनाला उपदेश करतात। विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गाथा उघडून पाहिला की तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये अनेक नावाची प्रकरणं आपल्याला पाहायला भेटतात। भनकायले थोडं स्पष्ट याय नाही मला शब्द।
तुकोबरायांचा अभंग गाथा उघडून बघितलं की तुकोबरायांच्या अभंग गाथ्यामध्ये अनेक नावाची प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये नामपर नावाचं प्रकरण आहे, उपदेशपर नावाचं प्रकरण आहे, करुणापर नावाचं प्रकरण आहे. माणसानं परमार्थ कसा करावा, माणसाने प्रपंच कसा करावा, याचं सगळं दिग्दर्शन महाराजांनी अभंग गाथ्यामध्ये दाखवून गेलेलं आहे. परमार्थ कसा करावा याचंही दिग्दर्शन आहे, प्रपंच कसा करावा याचंही दिग्दर्शन आहे. इहलोकाची यात्रा संपल्यानंतर परलोकाची यात्रा सुखाची कशी करावी याचंही दिग्दर्शन आहे. या सगळ्या गोष्टी महाराजांचा अभंग गाथा उघडून बघितला की पाहायला भेटतात. ज्यानं ज्यानं तुकोबरायांचा अभंग गाथा उघडून बघितला त्याच्या जीवनाचं सोन आहे, सुखाची प्राप्ती आहे. मानवी देहाला उपदेश करणारे अनेक अभंग तुकोबरायांचे पाहिले, शरीराला उपदेश करणारे अनेक अभंग तुकोबरायांचे पाहिले. परमार्थ कसा करावा हा उपदेश करणारे अभंग तुकोबरायांचे पाहिले. पण हे शरीर ज्याच्या आधारे चालते त्या मनाला उपदेश करणारा आजचा अभंग आहे. आज किम निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे, कशा करता आयोजन आहे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहीत आहे. स्वर्गीय कैलासवासी विठ्ठल बापू कृष्णा कारंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आणि योगायोग राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मातेच्या जयंतीच्या निमित्तानाचं कीर्तन आहे. विठाला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन आहे, योगायोगाचं आहे. त्या निमित्तानं जयंती आहे. सुंदर असा पर्व काळ साधलेला आहे. साधला हा पर्व काळ, सुंदर असा पर्व काळ साधलेला आहे. पर्व काळावरती हे हरी कीर्तनाचं आयोजन आहे. माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा आली. श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय वंदनीय गुरुवर्य भागवत महाराज जळगावकर बाबांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परम आदरणीय रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे बाबा यांच्याही नियोजनातून इथं येण्याचा योग. विठाला विठाला कीर्तन सेवेकरिता ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत ज्यांचे कॉल झाले, ज्यांचे SMS आले, ज्यांचा फोन आला ते आमचे वाघमोडे महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. ही संपूर्ण आमची वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. गोड मृदंगाची साथ करण्याकरता मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार आमचे अंगद महाराज, तुम्हालाही माझं वंदन आहे. ही या बाजूची टाळकरी मंडळी असतील, या बाजूची टाळकरी मंडळ असतील, मागच्या बाजूला टाळकरी आहेत, विनेकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीमवाले असतील, बसलेले श्रोते सज्जन असतील, कीर्तनाचं आयोजन करणारं हे कुटुंब, या कुटुंबाच्या चरणी साष्टांग प्रणिपात. विठाला विठाला अलौकिक सोहळा घडून आणला बरं तुम्ही. हे एवढा कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही. महाराज यांच्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक. बरं सगळे गुरुबंधू महाराज मंडळी सर्वांच्या चरणी प्रणिपात आहे माझा साष्टांग. एवढा कार्यक्रम घडून आणणं ही सोपी गोष्ट नाहीये. एवढा खर्च करणं, एवढं कीर्तनाचं आयोजन करणं, असं वाटतंय की हा 1 दिवसाचा कार्यक्रम नसून हा 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठाला विठाला आता माझा तुमचा काही जास्त परिचय नाही. मोजक्या वेळात सेवा आटोपण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरोबर 11:15 दरम्यान थांबण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असो,
अभंग तुकोबारायांचा सेवेकरिता निवडलेला आहे. आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय मानवी देह चालवणाऱ्या मनाला उपदेश करतायत. कारण जे काही माणूस पाप करत असते, जे काही माणूस पुण्य करत असते, ते कशाच्या जोरावरती करते तर महाराज म्हटले ते मनाच्या जोरावर करते. मनाने आदेश दिला की माणूस पाप करण्याकरता प्रवृत्त होत असते आणि मनाने आदेश दिला की माणूस पुण्य करण्याकरता प्रवृत्त होत असते. मनात आलं की माणसं त्या दिशेने वाटचाल करायला तयार होत असतात. चला, यांच्या मनामध्ये आलं की बापूंच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन करावं. मनात भावना चांगली येणं हे सुद्धा चांगल्या मनाचं लक्षण आहे. बरं, चांगल्या मनाचं अंतर्मन बाह्य मन. एक मन म्हणते करू का नको कार्यक्रम, दुसरं मन म्हणते कर. अंतर्मनानं केलेला परमार्थ देवापर्यंत घेऊन जाण्याची ताकद त्या मनामध्ये. हे शरीर चालतं, त्या मनाला उपदेश आहे. महाराज म्हणले ज्या काही घडामोडी घडत असतात त्या मनाच्या विरुद्ध कधीच घडत नसतात. मला सांगा, मोकळ्या मनाने कीर्तनाला आपल्याला जायचंय हे अगोदर कुठे येते? भाभी कुठं कीर्तनाला जायचं आधी कुठं येतंय? मनात येतंय की आपण कीर्तनाला जावं. बाह्य रंग म्हणते नको जाऊ, अंतर्मन म्हणते चांगल्या काहीतरी गोष्टी ऐकायला भेटतील, कीर्तनाला जावं. मन परिवर्तन आहे. मनात आलं की हे याला कामालाच लावते. चला जरा मला मोकळं बोला तुम्ही. सरपंचाने आदेश दिला की गाव कामाला लागते, बरोबर आहे. गावचा राजा कोण आहे? सरपंच आहे. तालुक्याचा राजा कोण आहे? आमदार आहे. जिल्ह्याचा राजा कोण आहे? खासदार आहे. आणि महाराष्ट्राचा राजा कोण? मुख्यमंत्री. आणि देशाचा राजा कोण? पंतप्रधान. जरा मोकळं सांगा मला. सरपंचाने आदेश दिला की गाव कामाला लागते, आमदारांनी आदेश दिला की तालुका कामाला लागते, खासदारांनी आदेश दिला की जिल्हा कामाला लागते, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की राष्ट्र कामाला लागते, राज्य कामाला लागते, आणि पंतप्रधानांनी आदेश दिला की देश कामाला लागते. तसं याच्यातल्या या मनाने आदेश दिला की हे गाव कामाला लागते. ऐका ऐका, मला जरा एका प्रमाणाची अपेक्षा आहे. बरं, गावचा राजा सरपंच आहे, तालुक्याचा राजा आमदार आहे, जिल्ह्याचा राजा खासदार आहे, महाराष्ट्राचा राजा मुख्यमंत्री, देशाचा राजा पंतप्रधान आहे. तसं याचा सुद्धा एक राजा आहे. मनू राजा एक देहपुरी. हे पंगत झाल्यावर म्हटलं तरी काही हरकत नाही, त्याची काळजी करू नका. मन इंद्रियाचा राजा. हे मनाने आदेश दिला की ह्याला कामाला लावते. पाप करायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे आणि पुण्य करायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे. उच्च पदावर जायचं असेल तरी मनच कारणीभूत आहे आणि पातळी सोडायची असेल तरी मनच कारणीभूत आहे. चांगल्या चांगल्याला म्हणले मनाने धोका दिलाय म्हणले. या हे काय मन काय साध आहे का काय म्हणले? कीर्तनात उभं राहिलं तरी तिसरीकडेच बघायला म्हणले. मन काय साध आहे का काय? चांगल्या चांगल्याला धोका दिलाय म्हणले. या मनाने जपी तपी साधू संन्यासी बैरागी ऋषी मुनी असल्यांना सुद्धा हे मनाने जुमानलं नाही, त्यांना सुद्धा धोका दिलाय. 7000 वर्ष करणाऱ्या कुणाला 60,000 वर्ष कोणी तपश्चर्या केली? विश्वामित्राने. त्याला सुद्धा म्हणले मनाने धोका दिलाय. हे काय मन काय साध आहे का काय? बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. या मनाला जायला बी वेळ लागत नाही म्हणले, यायला बी वेळ लागत नाही. हे मन इतकं चपळ आहे, कुठं जाईन आणि कुठून माघारी येईन सांगता येत नाही. या मनाला हरिनामाचं कुलूप लावावं. या मनाला
हरिनाम संकीर्तनाची गोडी लावावी आणि या मनाला हरिनाम संकीर्तनाची बेडी घालावी. विठाला हरिनाम संकीर्तनाची बेडी घातली की मन म्हटले जाग्यावर राहते. त्याला बंधन लागतंय म्हणले मन जाग्यावर येते. बरेच माणसं शरीराने कुठं बी असले तरी मनाने कुठं असतील मेळ लागत नाही. महाराज म्हटलेले का तू शरीराने कुठे याला किंमतच नाही. मी प्रमाण सिद्ध बोलणारा महाराज आहे. मला पांचट गप्पा पांचट विनोद माझ्या बुद्धीला ते पटत नाही. ऐका परंपरेतलं कीर्तन आहे आणि मोठ्यांच्या आदेशाचं कीर्तन आहे. विठाला आणि सप्ताह म्हटलं असतं तर सप्त्यात उबाट्या पाळी सुद्धा मला जमती बरं. उबाट्या पाळी सुद्धा मी घालतो. पण आता हे बंधनातलं कीर्तन आहे. कुणी कीर्तनाचं आमंत्रण दिलंय याच्यावरही डिपेंड आहे की आपण नेमकं कीर्तनात काय सांगावं. नाहीतर ठरलंय तेवढंच येऊन जर सांगितलं तर बोंबालं काम. मग विठाला काय विषय चालू होता आपला? पण ग मला विषय काय चालला होता आपला? मन 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 हरिनामाचं कुलूप लावावं बरं का. बिडी लावावी तेव्हा मन कुठं जाग्यावर राहतंय म्हणले. जरा सांगत जा जरा. मला विसरभोळा स्वभाव आहे माझा बरं. वयामानाने मला सुधरत नाही. लांबचा प्रवास केल्यावर तर मग मेमरी डाऊन होती. मन चपळय चंचलय चांगल्या चांगल्याला धोका दिलाय म्हणले मनाने. आणि ज्याचं ज्याचं मन जाग्यावर राहिलं तात्या महाराज त्यांनी या विश्वाच्या मालकावरती अधिकार गाजवण्याची ताकद त्या मनुष्यामध्ये. विठाला फक्त मनावरती ताबा मिळवता आला पाहिजे. ज्यानं ज्यानं मनावरती ताबा मिळवला या विश्वामध्ये त्यांची कीर्ती अजरामर झाली. पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर या मातेनं मनावरती विजय मिळवला. मनातली ताकद मनगटामध्ये धारण केली. तलवार खोली कमरेला 65 वर्ष देशाचा कारभार केला. पण मागे सरकू दिली नाही चोळीची भाई. हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून अपयश कधी आले नाही. तिचेच नाव अहिल्याबाई. हे काही सामान्य स्त्री नव्हती. स्त्री शक्ती काय सामान्य होती काय? मनावरती विजय मिळवला. ताकद निर्माण केली मनगटामध्ये. कितीतरी सांप्रदायिक कार्य या मातेनं निर्माण केले. मंदिराचा जीर्णोद्धार असेल, मंदिराच्या ठिकाणी घाट बांधण्याचं कार्य असेल. जन्म झाला महाराष्ट्रामध्ये पण कीर्ती पसरली मध्य प्रदेशामध्ये. विठाला उत्तम कार्य केलं की उत्तम कीर्ती राहत असते. गेल्यानंतर कीर्ती सगळ्यांचीच राहती पण उत्तमच राहील शाश्वती नाही. मातेनं समाजाकरता बलिदान दिलं. स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारी या जगातली पहिली स्त्री जर कोण असेल तर ती अहिल्यादेवी होळकर आहे. विठाला आम्ही स्वार्थी मायबाप लय बघितले. आम्ही स्वतःचं पोरग मोठं होणारे मायबाप लय बघितले. पण स्वतःच्या मुलाचा वाकडा पाऊल पडला आणि त्या वाकडा पाऊल पडल्यानंतर मुलाला शिक्षा देणारी ही पहिली माता आहे. ही पहिली माता आहे की या मातेनं काही झालं तरी माझा मुलगा असला तरी काही घेणं देणं आहे. शिक्षा त्याला होणं गरजेचं आहे. शिक्षा त्याला व्हायला पाहिजे. अशा महात्म्याची अशा थोर विचारवंतांची शूरवीरांची कीर्ती शिल्लक राहत असते. तो का म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. गेल्यानंतर ते करावं. त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकतो. बाप गेला बापाचं वर्ष श्राद्ध करावं. बाप गेला बापाचं गंगा पूजन विधी नावाचा जो विधी आहे
तो माणसानं करावा. जे काही विधिशास्त्रात घालून दिले त्याचं नियम करावं, त्याचं पालन करावं. कशा करता करावं याचंही शास्त्र आहे. काय होतं हे नेमकं केल्यानंतर? बरेच माणसं म्हणत असतात गेल्यानंतर कशाला एवढा मोठा खर्च ते करायचा आहे. ऐका, जन्मदात्या आई बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्ध आहे. विठाला कारण आई बापा इतकं प्रेम आपल्या या जगात दुसरं कुणी करत नाही महाराज, नाही करत. एक वाक्य सांगतो ऐका. आपण या जगामध्ये या विश्वामध्ये कितीही मोठं नावलौकिक कमवा, कितीही श्रीमंती कमवा, आपल्याकडे कितीही पैसा येऊ द्या, किती मोठ्या गाडीत आपण फिरू द्या, किती मोठा बंगला आपण बांधू द्या, जग आपली कीर्ती गाजवेल, जग आपल्याला वा वा म्हणेल. पण एक वाक्य सांगू, आपण केलेल्या कार्याची जोपर्यंत बाप आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देत नाही तोपर्यंत त्या कार्याचं यश आल्याशिवाय राहत नाही. विठाल बापाच्या थापेत एक आगळी वेगळी ताकद आहे गड्या. लोक रोज कौतुक करतील त्याच्यात नवल नाही. बापानी ज्या दिवशी म्हणावं लागतंय, लेका जिंकलंस लेका तू, आज सार्थ करून दाखवलंस माझं स्वप्न, आतापर्यंत उरासी बाळगलेली स्वप्न तू पूर्ण करतोयस, सार्थ अभिमान आहे लेका तुझा. मला अशीच कीर्ती गाजव, असाच मोठा हो. लुळा असू द्या, पांगळा असू द्या, खुळा असू द्या, आंधळा असू द्या, कसला का असाना तो आपला बाप जिवंत असला पाहिजे गड्या. कारण आपल्याला कौतुकाची थाप देणारं या जगात दुसरं कुणी नाही. एक वाक्य सांगू, आज तुम्ही किती श्रीमंत झालात आणि किती पैसे तुमच्याकडे आले, किती कोट्याधीश तुम्ही झालात, पण बापाचं छत्र हरवल्यानंतर कौतुकाची थाप देणारी थाप या जगात दुसरी कुणाची नाही, देत नसते कुणी. बापाच्या थापीत आगळी वेगळी एक आकर्षकता आहे. कौतुक करत असतो बाप. आणि ज्या घरातला बाप गेलाय ना, माई बाप, ज्या घरातला बाप गेलाय, कसंही असू द्या, पांगळा असू द्या, लुळा असू द्या, खुळा असू द्या, नुसता बाप आपला दारात जरी झोपलेला असला ना, येणाऱ्या जाणाऱ्याची वाईट नजर कधी आपल्या घरावरती पडत नाही. रस्त्याने जाणारे सुद्धा विचार करतात, अरे त्याचा बाप जिवंत आहे, अजून त्याचा बाप तिथं झोपलेला आहे, त्याचा बाप तिथं पडलेला आहे. त्या घरावरती वाईट नजर टाकण्याची हिंमत आमच्यात नाही. कष्ट करत असतो बाप, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, मुलाला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो बाप. खूप काही बापासारखं सांगणे. अहोरात्र बाप मुलासाठी झडत असतो, झगडत असतो, लहानाचं मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो. या जगामध्ये जे कुणीच पाहिलं नाही ते माझ्या लेकरांनी पाहावं, माझ्या मुलांनी पाहावं, हे विश्व पाहावं. 18 दारिद्र्य भोगलेला मनुष्य माझ्या मुलाच्या वाटेला ते 18 दारिद्र्य विश्व येऊ नये याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करत असतो. बाप करी जोडी आपुल, बाप करी जोडी आपुले कुर्बाने वाळवाने, आपुले कुर्बाने वाळवाने. बाप करे जोडे कुराचे मोरे, बाप करे जोडे कुराचे मोरे, आपुले कुर्बाने वाळवाने, आपुले
बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी वाळवणी. बाप सर्व काही आपल्या लेकरासाठी करत असतो गड्या. एक वाक्य सांगू, आज तुमच्यातलं बाप नावाचं छत्र हरवलंय. इतका उच्च टोकाच्या बापाचे विचार आहेत, इतकी पहाडाची छाती त्या बापाची आहेत. आज बाबा तुमच्यातून निघून गेलेत. आज नुसतं बाबांचं नाव, नुसतं बापू जरी म्हटलं तरी तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. का? तुमच्याकरता बापाने तेवढे कष्ट सहन केले, अहो रात्र झगडलेत. नुसतं नाव आठवलं तरी बापाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. नुसतं बापू हा शब्द ऐकला सांगायचे बापू, लेका तू असं कर, लेका तू तसं कर. पण आता हे मार्गदर्शन करणारं आमच्या जगातलं छत्र हरवले महाराज. आई तेवढ्याच तोलाची, बाप तेवढ्याच तोलाचा. आईनं कुठं जात असताना लेकराला कडेवरती घ्यावं, सांगावं लेका, लेकरा ऐक ना लेकरा, जे मला माझ्या डोळ्यानं दिसतंय ना ते तुला पाहावं, याच्याकरता तुला मी कडेवरती घेते. सेम नजर आहे, मला जे दिसतंय ते तुला दिसावं लेका. पण बाप उच्च टोकाचा आहे. बाप लेकाला कधी कडेवर नाही घेत, बाप लेकाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो, पोरा ऐकले का, जे मला दिसत नाही, जे माझ्या डोळ्याने दिसत नाही मला, ते पाहण्याची ताकद परमेश्वराने तुझ्यात द्यावी. हा विचार करणारा फक्त जन्मदाता बाप असतो. विठाला विठाला नाही कुठल्या तीर्थाला गेलात तरी चालेल, नाही कुठल्या देवाची वारी केली तरी चालेल, नाही पंढरपूरला गेला तरी चालेल, नाही आळंदीला गेला तरी चालेल, पण ज्या मात्या पित्याने हे विश्व दाखवलंय त्या मात्या पित्याची सेवा करावी. देव कृपा करत असतो. नोहे, सगळी तीर्थ आई बापाच्या चरणावरती लोटांगण घालत असतात. सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरी. जो आई बापाची सेवा करेल या विश्वामध्ये त्याला कुठल्याच प्रकारची कमतरता नाही. जो आईची सेवा करेल, बापाची सेवा करेल, मी नाही सांगत, इथं शास्त्रकार सांगतायत, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा ग्रही निषेवेत सदा सर्व प्रयत्नतः. जो जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करतो, विटेवरचा मालक त्याच्यावरती कृपा करतो. आईची सेवा असेल, बापाची सेवा असेल, रोज देव पूजा करतो ना आई बापाला उपाशी मारतो, लावण्या झोडीन देव तुझ्या. विठाला विठाला हे तीर्थ असेल, या तीर्थाच्या चरणावरती लोटांगण घातलं की विश्वातला कुठलंही संकट आलं तरी त्या संकटावरती मात करण्याची ताकद आपल्यात आहे. आई असेल, आईसारखी माया तर या जगात दुसरं कोणीच नाही करू शकत. किती माया असावी लेकीनं माहेरला जावं आणि तिच्या माईकडे गेल्यानंतर वापस जाण्याकरता जर लेक निघाली, आई गरीब आहे, आईची परिस्थिती नाजूक आहे. एक सांगू माता भगिनींनो, जोपर्यंत तुमची खेड्यातला राहणारी तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत त्या माईला भेटायला जात जा. एक सांगू का, तुमची माय गरीब असू द्या, तुमचा बाप गरीब असू द्या, पण तुम्ही माहेरला त्यांच्या भेटीला गेल्यानंतर येताना तुमची पिशवी कधी ती माय रिकामी येऊ देणार नाही. बोरं टाकील, ऊसाच्या कांड्या टाकील, मकाचे कणस टाकील, काहीतरी टाकल, पण पिशवी रिकामी कधी येऊ देणार नाही. ती मायेचं छत्र आमच्या जीवनामध्ये कायम असावं. भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं देणं नाही. आई आहे, बाप आहे, तोपर्यंत जावं. फाटक्या पिशवीतले 50 रुपये काढल आणि पोरीला सांगल झाले की आता द्यायला तर काही नाही ग, पण जाताना या 10 रुपयाचे बिस्किटचे पुढे लेकराला घेऊन जा. हे सांगणारी फक्त तुमची आई आहे, हे सांगणारा फक्त तुमचा बाप आहे. कर्ज झाला असेल, शिक्षणाचा खर्च झेपत नसेल, मुलीने सांगावं बाबा तुमच्यावरती कर्ज झालंय ना,
कर्ज झालंय ना बाबा तुमच्यावरती, आता मला पुढचं शिक्षण घ्यायचं नाही, तुमच्या डोक्यावरचं ओझं खाली करण्याकरता आता मी तुमच्यावरती जास्त कर्ज काही देऊ शकत नाही, सांगा ना बाबा. बाप सांगतो पोरी, अख्खं जीवन माझं कर्ज फेडण्यात गेलं तरी चालेल, पण तू उच्च शिक्षण व्हावं, मोठ्या कुटुंबामध्ये तुझं पदार्पण व्हावं, ही अपेक्षा करणारे फक्त आणि फक्त जन्मदाते आई बाप असतात. विठाला जो जन्मदाते आई बापाची सेवा करेल, वरून सुद्धा आशीर्वाद देतील, लेकरावरती कृपा करतील. नाही लेकाचं ऐकलं, आज मी म्हणणार नाही तुम्ही एवढा कार्यक्रम केला, तुम्ही खूप भाग्यवान आहेत, तुम्ही एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, एवढा खर्च केला, मी म्हणणार नाही तुम्ही खूप मोठं अशी काही क्रांती केली, मी तुम्हाला नाही धन्यता देणार. या बापानी तुम्हाला हे विश्व दाखवलं, या बापूनी तुम्हाला विश्व दाखवलं नव्हे, हे संस्काराचं बीज तुमच्या अंतःकरणात त्या बापूनी रोवलं, त्या बापूला मी धन्यता देणार आहे. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, बोली आई तो आज जागता, हो बोलिया हिता तो आज जागता, बोलिया हिता तो आज जागता, बोलिया हिता तो आज जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, तुली कन्या पुत्र होते जगाधिक, तुली कन्या पुत्र होते जगाधिक, कन्या पुत्र होते जगाधिक, तुली कन्या पुत्र होते जगाधिक. कार्यक्रम यांनी केलाय, पण धन्यता जन्म देणारे आई बापा आहेत. धन्य माता पिता तयाची, आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. पण ऐका, आपलं हित साध्य करण्याकरता सुद्धा माणसाच्या मनाची एकाग्रता असावी लागते, आपलं मन एका जाग्यावर असावं लागतंय. मन काय साधं नाही म्हटले महाराज, मधीच येतंय म्हणले मन, काय करेन सांगता येत नाही म्हणले, मधीच काही बी करतंय म्हणले मन, हा काय साधं मन आहे का काय म्हणले. हा हे ज्याला नाही कळत ते झोपा तुम्ही बिंदास्त. हा ज्याला 4G रेंज नाही 5Gच्या रेंज मध्ये नसतात त्याला मी काही करू शकत नाही. बघा काही बी करतंय म्हणले मन, ह्या मनाने चांगल्या चांगल्याला धोका दिलाय. हे मन देवाच्या प्राप्तीकरता खर्च करण्याकरता नको त्या गोष्टीत जास्त गुतत आहे म्हणली, पुरीकडे गेलं तिकडंच रमत आहे म्हणली, पोराकडे गेलं तिकडंच गुतत आहे म्हणले. माया मोहामध्ये हे मन गुंतल्यामुळं याला देवाच्या नामाचा विसर पडला. म्हणून तुकोबारायने प्रथम चरणामध्ये उपदेश, नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळे रसावया. कधी काळ आपल्याला येणं घेऊन जाईन सांगता येत नाही महाराज, कधी आपल्यावरती झडप घालील सांगता येत नाही. माहिती का काळ आपल्याला कधी न्यायला येणार आहे का, कधी SMS करतो का मिस कॉल देतो का, कधी आला का कुणाला मिस कॉल SMS, हे हार्ट अटॅक येणं हे येणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं म्हणजे म्हणायचं तुला कॉल आलता पण तुझी वेळ नव्हती. विठाला विठाला
काळ आला जवळी ग्रासावया. शूटिंग करणारे महाराज आहेत, जरा सांभाळून घ्या बरं. मी जरा त्याच्यापासून घाबरतो जरा. आता आपल्याच पक्षातले असल्यामुळं काहीच म्हणता येईना, पण मला गॅरंटी आहे बऱ्यापैकी आपल्याच पक्षातली माणसं घोटाळे करत असतात. तसं काही करू नका, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. चला जाऊ द्या, इथं चुलत्या पुतण्याचं जमाना आपलं काय घेऊन बसला. चला. काळ आला जवळी ग्रासावया. काळ कधी आपल्यावर झडप घालेल सांगता येत नाही. लेका कधी काळ आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही हो. का आपण गर्व करावा, का आपण घमेंड करावी. मी लय श्रीमंत येईन, मी लय पैशावाला येईन, माझ्यासारखी प्रॉपर्टीज कुणाकडं नाही, माझ्यासारखा बंगलाच कुणाकडं नाही, माझ्यासारखी गाडीच कुणाकडं नाही, माझ्यासारख्या अंगठ्याच कुणाकडं नाहीत, आणि मी राहतोय त्या बंगल्यातल्यासारखं फर्निचर कुणाच्याच बंगल्यात नाही. गप गप जरा, गप की जरा गप. रावणाची आखी लंका गेली, तू हा एक बंगला कुठे घेऊन बसलास तू. अरे कोटी घर जेथं काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, त्याचं काही चाललं नाही, तुझं काय घेऊन बसलास. तरी माणसं गर्व करतात, तरी घमेंड करतात. नसावा गर्व. जीवनामध्ये अहंकार नावाचा शब्द ज्याच्या जीवनामधून जाईल त्याच्या जीवनाचा देव झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला अरे कधी त्याचं बोलावणं येईल, कधी तो घेऊन जाईल, कधी हलुकाची यात्रा संपेल सांगता येत नाही. तरी माणसं माझं माझं करतेत. हे माझं आहे, ते माझं आहे. काय तुझं नेमकं सांग या जगामध्ये. बारीक विचार माणसाने करावा, अंतःकरणपूर्वक देवाला साक्षी मानावं, विटेवरच्या मालकाची शपथ घ्यावी आणि विटेवरच्या मालकाच्या साक्षीने म्हणावं या जगात माझं नेमकं काय, काय माझं या जगामध्ये. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कधी काळाची झडप पडेल सांगता येत नाही, कधी देवाचं बोलावणं येईल सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी अहंकार नसावा, गर्व नसावा. आपल्याला ज्या काळाची भीती आहे, ज्या यमाची भीती आहे, साधनेच्या जोरावरती तुकोबारायांनी त्याच्या डोक्यावर पाय द्यायचं काम केलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढंच नाही, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकोबारायांच्या घरी काळाने काम करावं एवढी ताकद तुकोबारायांची आहे. काळाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद माझ्या तुकोबारायांची आहे. वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी शोभणारं नाव म्हणजे माझ्या तुकोबारायांचं आहे. 13 दिवस ज्यांचा गाथा पाण्यामध्ये टाकला आणि पाण्यात 13 दिवसांनी काढल्यानंतर तो कोरडाच निघाला, ते माझे तुकोबार आहेत. मेलेला मुलगा ज्यांच्या कीर्तनात जिवंत झाला ते माझे तुकोबार आहेत. आणि 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करणारे माझे तुकोबार आहेत. एवढे अधिकार संपन्न तुकोबार असताना सुद्धा, एवढं विश्व तुकोबारायांकडे असताना सुद्धा, देव तुकोबारायांच्या ताब्यात असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात मज पामर आहे काय थोर कोण. काय व्यापक भूमिका असेल संताची, काय व्यापकता असेल या शब्दामध्ये. पायीची वाहन पायी. संतांचं वर्णन करत असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते, माझे शब्द कमी पडतायत. की संतांचं वर्णन करत नाही. विचारलं तुकोबारायांना, तुकोबाराय तुम्ही संत आहेत आणि तुम्ही संतांचं वर्णन करत असताना वाणी अपुरी पडते. तुकोबाराय म्हटले ज्ञानोबारायांसारख्या थोर संतांचं वर्णन माझ्या मुखातून करता येत नाही. का? निर्जीव असणाऱ्या भिंतीला आज्ञा द्यावी, निर्जीव असणाऱ्या भिंतीने चालावं. ते काही सामान्य संत आहेत का? निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि निर्बुद्ध असणारा रेडा वेद बोलायला लागला, ज्याच्या कृपेने बोलायला लागला ते संत काय साधेत काय? ज्यांनी कुत्र्यात देव पाहिला ते काय संत काय साधेत काय? ज्यांनी गाढवात देव पाहिला ते काय संत साधेत काय? त्या संतांचं वर्णन आमच्या मुखातून करता येत नाही. विठाला ही संतांची व्यापक भूमिका आहे. एक वाक्य माफी मागून बोलतो बरं.
एक वाक्य माफी मागून सांगतो, ऐका. आमचा बीड जिल्हा आहे बरं. कोण दिवस येईल कैसा नाही यांचा भरवसा. आमचा बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्हा म्हटलं का ना महाराज, बरीचशी माणसं म्हणतात तुमचा बीड जिल्हा जरा दुष्काळी जिल्हा आहे का? पावसाची कमतरता आहे, तिकडची लोक आमच्याकडे ऊस तोडण्याकरता येतात. गरीब जिल्हा आहे तुमचा, गरिबी तुमच्या जिल्ह्याला. एक वाक्य सांगू का? बीड जिल्हा जरी व्यावहारिक दृष्ट्या गरीब असला तरी चालेल. बीड जिल्हा व्यावहारिक दृष्ट्या गरीब आहे, पण बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही संत झाले, वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू बंकट स्वामी महाराज झाले, वारकरी संप्रदायामध्ये संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज झाले आणि वारकरी संप्रदायामध्ये संत भगवान बाबा झाले. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये व्यावहारिक श्रीमंती कमी असली तरी चालेल, पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परमार्थिक श्रीमंती उच्च टोकाची आहे. विठाला विठाला परमार्थिक श्रीमंती असावी. आणि जिथं जिथं संत जन्माला येतात तिथं परमार्थिक श्रीमंती उत्पन्न होत असते, ताकद निर्माण होत असते. ज्यानं ज्यानं त्या संताचं भजन केलं त्याच्यातही ताकद निर्माण करत असते संत. एक प्रकारे संतापुढं देव सुद्धा फिका आहे, जन्म देणारे आईबाप सुद्धा फिकेत, पण संतापुढं दुसरी कुणाची उपमा चालत नाही. संत हे उंच टोकाचे संत आहेत. का? आईबापाकडे भेद आहे, देवाकडे ही भेद आहेत, पण साधूकडे भेद नाही. माझं कीर्तन ऐकायला जरा कंटाळवानं वाटेल, ऐका. पण कीर्तनकारानं कीर्तनामध्ये संत चरित्रा व्यतिरिक्त दुसऱ्या पांचट गप्पा सांगू नये. आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा विनोद नाही केला की काय जमलं नाही आजचं कीर्तन, तू येऊ नको कीर्तनाला, काय तुला निमंत्रण आहे का? विनोदाची कथा गोड वाटे, अरे इथं ऐकायला गोड वाटल, पण तिथं गेल्यानंतर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. खरं सांगा इमानदारीने, ऐ ऐ ऐ खरं सांगा इमानदारीने, चरित्र ऐका वाटतं का विनोद ऐका वाटतो? खरं सांगा. निघून जाऊ का मी? विनोद ऐका वाटतो का चरित्र ऐका वाटतं? खरं सांगा इमानदारी, बायकोची शपथ आहे तुम्हाला. सरळ मोकळं सांगा. चरित्र, बायको शपथ आहे का? पण बायको आहे ना? हे आपल्यातलं झालं. पण बऱ्याचशा लोकांना कीर्तनात चरित्र सांगितलं, संत प्रमाण सांगितलं, संत वचन सांगितलं, पटत नाही बऱ्याच गोष्टी लोकांना. आणि कीर्तन संपलं की चौकात बसतेत. कुणी आणलं होतं त्याला? अरे तू लयच पुराणातल्या गप्पा सांगत होता बिटिया. मग त्यांच्या भाषेत सांगायला बरं मी. हा, तसलं नाही जमत बिटिया लोकाला. आता चालू ह्याच्यातलं काहीतरी सांगायला पाहिजे बिटिया. तू उठ बिटिया इथून. मी सांगायलो त्याला तसं. अरे विनोदाची कथा गोड वाटे, पण ऐका, लोकांनी मानव याच्या करता कीर्तन करण्यापेक्षा कधीतरी आम्हाला देवानी मानव याच्या करता आम्ही कीर्तन करावं. विठाला लोक तेवढ्या पुरतं मानते तो महाराज. कमी दिवसात लय फिरलो मी, लय फिरलो. हे मसवडला त्या ठिकाणी आलेलो मी बऱ्याच भागात. या माणसं तेवढ्या पुरता मानतात. एकेकाळी फार विनोद करायचो मी, पण आताही करतो, पण लागलेली सवय आता जरा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा लागली का सवय सुटत नाही माणसाला. मी माझ्या मित्रांनी एकदा नाटकात काम केलं बरं. त्याच्याकडे स्त्रीचं पात्र, माझ्याकडे पुरुषाचं पात्र, दोघांनी नाटक हुबेहूब परफेक्ट केलं. तो स्त्रीसारखं चालायचा, स्त्रीसारखं बोलायचा, स्त्रीसारखं, त्याचं सगळं काम स्त्रीसारखं असायचं नाटकामध्ये. इतकं नाटक एकदम परफेक्ट केलं. आणि कालांतराने
ते राहायला पुण्याला आलं बरं का महाराज, आणि मी राहायला बीडला थांबलो. एके दिवशी त्यांनी मला फोन केला, म्हटलं कुठे आहेस? म्हटलं बीडला आहे. म्हटलं उद्याची उद्या तुला पुण्याला यावं लागतंय. म्हटलं काय कारण? काही नाही म्हटलं, उद्याच्याला मला मुलीकडले बघायला येणार आहेत आणि तू आला तर जरा बरं होईल. आता तसं म्हटल्यानंतर मित्राचं काम आहे म्हणल्यावर जायला पाहिजे का नाही? हो बोला की. चोपदार चोपदार खंबीर आहेत गडे, आपल्याला टेन्शन नाही, बाकी कुणी काही असू नाही तर नसू. हा मित्राचं काम आहे म्हणल्यावर जायला पाहिजे. मी गेलो तिकडे पुण्याला आणि गेल्यानंतर मुलीकडले आले, सगळे पाहुणे रावळी जमले. आता ते कारभार बऱ्याच या जुन्या टोप्यावाल्याला लय आटोकाट प्रयत्न असतात त्यांचे, ते एकदा फिट म्हणलं की ते फिटच कार्यक्रम करून टाकतात. सगळे मुलीकडले आले, मुलाकडले आले, दोघं येऊन बसले. या हे मुलीकडले का मुलाकडले? हे कुणाकडलेच नाही, आले दोघं बी एका मागे एक आले. मला वाटलं एक इकडलं. मुलीकडले आले, मुलाकडलेही आले, दोघं जण आले, दोघंही बसलेत. आणि बसले का? हा बसू द्या. आणि बसल्यानंतर मुलीनी मुलाला बघितलं, मुलानी मुलीला बघितलं, दोघंही एकमेकांना पसंत झाले. आता मी बोलायला जरा पहिल्यापासूनच जरा दंडेल, जरा भक्कमय बोलायला. आपलं काय नाही भीड भाड, काय होईन तर होईन, पुढचं पुढं बघू म्हणत असतो. त्यांनी नाटकात काम केलं तर पात्र कोणतं होतं त्याच्याकडं? स्त्रीचं पात्र होतं, स्त्रीचं पात्र होतं, स्त्रीचं पात्र होतं. ऐका, स्त्रीचं पात्र. आणि मुलानी मुलीला बघितलं, मुलीनी मुलाला बघितलं, दोघं एकमेकांना पसंत झाले. ग बसा. दोघं एकमेकांना पसंत झाले आणि पसंत झाल्यानंतर चहाची कप ती ठेवलेली. मग आता मी गप बसाव का नाही तिथं? मी मोठ्याने त्याला म्हटलं, आय पसंत आहे का मुलगी? त्याने कशात काम केलं? पात्र कोणतं? मुलीचं. मी मोठ्याने त्याला म्हटलं, मुलगी पसंत आहे का? ते म्हणला काय बघायचं, तिच्यात मजेत कसला फरकच वाटत नाही. अय्या आ बघता काय लग्न मोडलं, अजून लग्न व्हाय ना. खरं नाही प्रथमेश, खरं सांग, अजून लग्न व्हाय नाही त्याचं. तेव्हापासून मला न्यायचं सोडून दिलं, मपलं व्हाय ना. अहो माझा सिद्धांत आहे का, 1 तासाच्या नाटकात जर माणसाने काम केलं तर तो एवढा जर एकरूप होत असेल तर त्यानं अखंडरित्या जर मनानं भजन केलं तर त्याचं मन गोविंद रूप का होणार नाही? विठाला मन गोविंद रूप व्हावं याच्याकरता मन ताब्यात असावं लागतंय. चांगल्या चांगले संत सुद्धा म्हटले, मन आमचं ताब्यात नाही. देवाला विनंती केली, देवा आमचं मन तुझ्या जवळच राहू दे. या मनाने चांगल्या चांगल्याला धोका दिलाय, आम्हाला बी धोका देईल. हे मन काही साधं नाही. देवा एक काम कर, या मनाला तुझ्या चरणाकडे वळवण्याचा प्रयत्न कर. मनात तेथे धाव घे, राहे विठोबाचे पाये. या मनाला आपण देवाकडे घेऊन जावं आणि देवाकडे गेलं की मन जाग्यावर राहत असते. या मनाने दुसऱ्याला चांगलेपणा देण्याची भूमिका मनात असावी. एखादा सुंदर वादन करत असेल, एखादा सुंदर कलाकार असेल, त्याला मोठेपण देण्याची ताकद माणसाच्या मनात असावी लागते. एक वाक्य सांगू, आता ही सगळी टाळकरी मंडळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही वयोवृद्ध आहेत, माझ्या वडिलांसमान आहेत बघा. पण एखाद्यानं जर एखादं चांगलं कार्य केलं तर त्याच्या कामाची प्रशंसा करणं ही त्याच्या मनात ताकद असावी लागते. नव्हे, त्याचं मन खानदानी असावं लागतंय, तेव्हा ते दुसऱ्याला मोठं म्हणतंय. बरेच जण दलिंद्र्या मनाचे, कधी एखाद्याने चांगलं काम केलं कधीच त्याला चांगलं म्हणणार नाही. एखाद्यानं जर म्हणलं ना, ते तुमच्या गावातल्या रामरावनी गाडी घेतली राव, म्हणला घेतली असं ना हप्त्याव. तुला काय करायचंय हप्त्याव घेऊन, आहेत कशी घेऊ, घेतली ह्याच्यात तुला आनंद आहे का नाही? बरेच जण बिलिंदर मनाचे. आता महाराज सुंदर वाजवतात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत महाराज. महाराजांकडे अवगुण काय हे बघण्यापेक्षा महाराजांकडे गुण काय हे बघावं. माणसं बरेच जण अवगुण पाहण्याचा प्रयत्न करतात. आपण जर म्हणलं ना, महाराज काय वाजवता तुम्ही, गोड गोड सुंदर मृदंग वाजवतात, तेवढा दुसरा म्हणणार नाही नाही वाजिते चांगले पण गांजा वडीते, तुला काय करायचंय? म्हणजे हे वडीत नाहीत बरं का, सांगायलो तुला बाकीच्या गोष्टीचं काय करायचंय. महाराज म्हटले, आमचे गुरुजी म्हणायचे, बुवा एखादा जर सुंदर कलाकार असेल, त्याच्या
एका चांगल्या कले पुढे त्याचे 100 दुर्गुण झाकले जातात. आमच्यात ती भूमिका असावी लागते, आमच्या अंतःकरणात ती प्रस्तावना असावी लागते की आम्ही दुसऱ्याला कधीतरी मोठं म्हणू. बघा, आम्ही जोपर्यंत दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही, एक वाक्य माझं बारीक ऐका, आम्ही जोपर्यंत दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही तोपर्यंत आम्ही मोठे होणारच नाही. जोपर्यंत या मनाने दुसऱ्याला मोठं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही तितक्याच दलिंद्र्या मनाचे राहणार, तसेच राहणार आणि खुडून खुडून एक दिवस तुम्ही गायब होणार. सुधरा जरा सुधरा. अरे कधी झडप घालील काळ, कधी घेऊन जाईल. राजाचा सुद्धा रंक करण्याची ताकद विटेवरच्या मालकात आहे. रंकाचा सुद्धा राजा करण्याची ताकद विटेवरच्या मालकात आहे. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद त्याच्यामध्ये. का गर्व करायलास, का अभिमान बाळगायलास? मी कमवलं गप. हे केलं ते विटेवरच्या मालकाने केलं आणि झालं ते विटेवरच्या मालकाच्या साक्षीने झालं. जोपर्यंत अशी भावना तुझ्या मनात येत नाही तोपर्यंत तुझं जीवन सुखी नाही. विठ्ठला तोपर्यंत जीवनाचं समाधान भेटणार नाही. कधीतरी आहे त्या गोष्टीत समाधान माना. कधीतरी देवानी ठेवलंय त्या अवस्थेमध्ये राहायला शिका. हे कमवा ते कमवा, किती दिवस? श्रीमंती कमवण्यापेक्षा माणसानं परमार्थातली श्रीमंती कमवावी. विठ्ठला महाराष्ट्र संतांची भूमी. एक वाक्य माफी मागून बोलतो बरं. महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे, पण या संतांच्या भूमीमध्ये आज पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं संस्कारानं श्रीमंत होणं ही काळाची गरज आहे. पैशाने सगळे श्रीमंत आहेत आज, पण संस्काराने दरिद्री राहिलीत, गरीब राहिलीत माणसं. बघा, या बापूनं श्रीमंती तर आपल्या लेकराला दिलीच, समाजात राहावं कसं ही शिकवण तर बापूने लेकराला दिलीच, पण संस्काराची शिदोरी, परमार्थाची शिदोरी सुद्धा शिल्लक ठेवून पोराजवळ ठेवून गेले. विठ्ठला विठ्ठला. आणि काहीतरी बापाचं देणं लागतंय म्हणून सुद्धा आम्ही हे करावं लागतंय. काहीतरी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न करावा लागतोय. किती जरी केलं उत्तीर्ण नाही होऊ शकत, पण एक प्रयत्न करायला काय हरकतंय? बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न आहे. का करावं? माणूस गेल्यानंतर कुठं जातो आम्हाला माहित नसते. इहलोकाची यात्रा संपल्यानंतर माणूस कुठं जातो माहित नाही आम्हाला. आम्ही सगळेजण टाकतो वैकुंठवासी, स्वर्गवासी, पण वैकुंठात जातात, स्वर्गात जातात का नरकात जातात हे आम्हाला कुणालाच माहिती नाही. का? गेलेल्या व्यक्तीने किती पाप केलंय, किती पुण्य केलंय याच्यावरती त्यांचा प्रवास ठरलेला असतो की यांचा नेमका मुक्काम कुठे. त्यांच्या पाप पुण्याच्या जोरावरती ठरल्या जाते की हे देवाच्या जवळ जातात, हे नेमकं जातात तरी कुठं. पण एक वाक्य सांगू का, जीवनामध्ये जर अखंडरित्या हरिभक्ती असेल, अखंडरित्या देवाचं भजन असेल तर नक्कीच आपल्याला देवाच्या जवळ जागा मिळेल. माझ्या माता माऊल्या बसल्यात सगळ्याजणी. पतीच्या नावाचं काय घालतात तुम्ही गळ्यात? मंगळसूत्र. बरोबर आहे, मंगळसूत्र घालतात. पतीच्या नावाने मंगळसूत्र घातलं की तुमची सगळी जिम्मेदारी कुणावर असते? सांगा ना. आता मंगळसूत्र मालकाच्या नावचं घातलं की तुमची सगळी जिम्मेदारी कुणाची आहे? मालकावर आहे. तुमच्या वाट्याला दुःख आलं काय आणि सुख आलं काय हे सगळं जिम्मेदार कोण आहे? तुमचे मालक आहेत. तुमच्यावर किती बी मोठं संकट येऊ द्या, हे वाक्य जरा बारीक आहे का कळण्याकरता आहे. तुमच्यावरती किती बी मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण तुमचा पती करणार आहे. का? कारण त्याच्या नावाने तुम्ही गळ्यातील मंगळसूत्र धारण केलंय. विटेवरच्या मालकाच्या नावानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा. किती मोठं संकट आलं तरी त्याचं निवारण विटेवरचा मालक केल्याशिवाय राहणार नाही.
कारण काहीतरी आम्ही त्याचं देणं लागतोय म्हणून करावं. पांडवाच्या वडिलाचं नाव पंडूराजा. देहावसान झालं आणि देहावसान झाल्यानंतर नरकाच्या पुढं काही त्यांचा प्रवास जाईना, नरकातच मुक्काम पडला. बघितलं नरकातलं दृश्य. काय करतात गेल्यानंतर माणसाला, ज्यानं ज्यानं पाप केलंय, ऐका जरा बारीक, श्रीमद भागवतामध्ये नरकाचे प्रकार सांगितलेले. ज्यानं ज्यानं जे जे पाप केलंय त्याचं ती परतफेड तिथं गेल्यावर करावी लागते. कोणतं पाप केलंय ती सजा तिथं दिल्या जाते. म्हणून तर महाराज म्हणतात पुढे अवघड यमदंड. करा हरिभक्ती परलोकी येईल कामात, सोडील यमापासून या. इथं जसं वागला तसं तुला ते तिथं देणार आहेत, साक्षी देणार आहेत, पुरावा देणार आहेत. तशी वागणूक तुला तुझा देव देणार आहेत. तू नेमकं इथं काय केलंस? पंडूराजा तिथं नरकात गेले, मुक्काम पडला. तिथून पुढे काही जाता येईना, प्रवास खुंटला. पाहिलं दृश्य, उकळत्या तेलात टाकतायत कुणाकुणाला. लोखंडाने तापलेला खांब आहे, त्या खांबाला आलिंगन द्यायला लावतायत. काय ती बघितलं डोळ्यानं दृश्य. पंडूराजानं विचार केला, काय यांनी पाप केलं असेल की यांना ही परतफेड करावी लागते. नेमकं काय पाप असेल यांच्या जीवनामध्ये? आपल्याला इथं थांबणं शक्य नाही, आपण इथून पुढे निघूयात. बघितलं तर सांगितलं, हे बघा तुमचा मुक्काम ठरलेला आहे, तुमचं पाप संपलंय, तुमचं पुण्य संपलं, इथून पुढे जाता येत नाही. येतात विनंती केली नारदजींना, नारदजी काहीतरी उपाय सांगावं, इथं थांबू शकत नाही मी. माणसाला पाप करताना मजा वाटते, पण ते पाप ज्यावेळेस फेडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस माणसाच्या जीवावर येत असते. पाप करताना आनंदानं करतात. पैशाचा माज असेल, गरीबावरती अत्याचार करतात. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे. पाप करताना आनंद वाटत असतो, गरीबाचे लचके तोडायला आनंद वाटत असतो, गरीबाची दिशा भूल करायला आनंद वाटत असतो. पण ज्या दिवशी पापाचा घडा भरतो, पापाची परतफेड करावी लागते, त्यावेळेस माणसं ओरडतात, जोर जोरात देवाचा धावा करतात. उपयोग नाही वेळ निघून गेल्यानंतर. पंडूराजाने केलं. पंडूराजे म्हणले आता इथं मुक्काम करणं शक्य नाही. का वर्ष श्राद्ध करायचं, का कीर्तन करायचं, का प्रवचन करायचं, याच्याकरता सांगतोय. एक काम करा ना, याच्यातून सुटका करा माझी. नारदजी म्हटले, तुम्ही आता पाप बी करू शकत नाहीत आणि तुम्ही आता पुण्य बी करू शकत नाहीत. मग तुमच्या मुलांनी जर यज्ञ यागादी कर्म केले, होम हवन विधी जर तुमच्या मुलांनी केलं आणि केलेलं जर सगळं कर्म तुम्हाला समर्पित केलं, तर तुमच्या पुण्याईमध्ये वाढ होईल आणि इथून पुढचा प्रवास तुमचा सुखरूप होईल. एक काम करा ना नारदजी, एवढा निरोप आमच्या मुलांना सांगा. इकडलं तिकडं करायला नारद असायची, आता बी आहेत. प्रत्येकाच्या हाताखाली एक एक नारद आहेत. बऱ्याच जणांच्या हाताखाली 4-4 नारद आहेत. कव्हा त्या नारद कळ लावतेन आणि कुठं काय करतेन, कव्हा बी मधीच टपकतेत की नारायण नारायण चालू करतेत लगेच. हे असा म्हणला तेव्हा जाऊ द्या, विषय नाही घ्यायचा आपल्याला. सांगितलं नारदजी एवढा निरोप द्या. पांडवांकडे आले, घडलेला प्रसंग सांगितला. बापाचा मुक्काम पडलाय म्हणले नरकामध्ये, स्वर्गात जाता येई नाही, पुण्य कमी पडले, काहीतरी करावं लागेल, यज्ञ करावं लागेल, होम हवन विधी करावी लागेल, अन्नदान करावे लागेल, वस्त्रदान करावे लागेल, भूदान करावे लागेल, गोदान करावे लागेल, ब्राह्मणांना दान द्यावं लागेल, काहीतरी दान करावं लागेल आणि केलेलं दान बापाला समर्पित करावं लागेल. बापाच्या पुण्याईमध्ये वाढ होईल, बापाचा प्रवास सुखरूप होईल. बापा करता आम्ही करायला तयार आहेत. बापाची इच्छा आहे की तुम्ही हे कर्तव्य करावं. नरकामध्ये मुक्काम पडलेला आहे, पुढच्या प्रवासासाठी हे करावं. केलं आणि केलेलं सगळं पुण्य पंडूराजाला समर्पित केलं. पंडूराजाचा पुढचा प्रवास सुखरूप झाला. ऐका जरा वाक्य, हे बापू गेलेत, या बापूचा मुक्काम कुठं पडला असेल आम्हाला माहित नाही गड्या. हे किती त्या बापून जीवनात पुण्य केलं असेल, किती त्या बापून जीवनामध्ये सत्कर्म केलं असेल, आम्हाला त्या पुण्याची गणना आम्हाला करता येणार नाही. काय केलं असेल, केलेलं सगळं पुण्य ते सोबत घेऊन गेलेत. पण ऐका, त्यांचा मुलगा म्हणून, त्यांचं कर्तव्य देव म्हणून, काहीतरी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं म्हणून एक देवाकडे प्रार्थना करतो. ऐक देवा, ऐक देवा,
बापूंच्या निमित्तानं कीर्तन आहे, बापूंच्या निमित्तानं अन्नदान आहे, बापूंच्या निमित्तानं द्रव्यदान आहे, बापूंच्या निमित्तानं वस्त्रदान आहे, बापूंच्या निमित्तानं ज्ञानदान आहे. एक विनंती आहे देवा तुला, हे सगळं केलेलं पुण्य आम्ही बापूंच्या चरणावरती समर्पित करणार आहेत. एक प्रार्थना आहे देवा, फक्त बापूंना तुझ्या चरणाच्या दूर कधी जागा देऊ नको. विठाला ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. आणि सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतो बरं, माता भगिनी असेल, पुरुष वृंद असेल, सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतो, कीर्तनात जेवढं काही पुण्य जमलं असेल अंतकरणातून प्रार्थना करायची, देवा जेवढं काही कीर्तनामध्ये पुण्य जमलं असेल तेवढं सगळं पुण्य या बापूंच्या चरणावरती घे आणि या बापूंना तुझ्या चरणाच्या जवळ जागा दे, एवढीच इच्छा. विठाला 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 इच्छा प्रगट केली की देव त्या इच्छेचं रूपांतर करत असतो. इच्छा पूर्ण करण्याची ताकद फक्त त्याच्यामध्ये करत असतो. भक्ताची इच्छा पूर्ण करत असतो देव. आपण ती इच्छा करावी, प्रतिपादन करावी, देवाला काहीतरी मागावं. पण मागण्याकरता आपला तेवढा अधिकार सुद्धा असणं गरजेचं आहे. मागावं देवाला काहीतरी, पण त्या पात्रतेची आम्ही असावी लागतो ना. आम्ही जर देवळात गेलो तर देवाच्या दारात जर दिवा जळत असेल तर त्याला जर आम्ही बिड्या पेटीत असतो तर देव कसा आमच्या कृपा करील. देवळात गेलो तर तिथले बल्ब चोरायलास तू, कसा देव तुझ्यावर कृपा करील. अरे तुकोबारायांसारख्याला लोकांनी सोडलं नाही, ज्ञानोबारायांसारख्याला लोकांनी सोडलं नाही, आपलं काय घेऊन बसले तुम्ही. आपल्याला तोंडावच म्हणणार तुमच्यासारखा माणूस नाही, निघून गेलं की सगळ्या दुनियाची खाद्रावळ हीच म्हणणार. आपल्याला फक्त तोंडावच लोक चांगलं म्हणतात. कुणी असू द्या, महाराज असू द्या, नेता असू द्या, पुढारी असू द्या, गाव लेवलवर प्रतिष्ठित नागरिक असू द्या, त्याच्या तोंडावच त्याचं वर्णन लोक. निघून गेले की महाग बोबाटा करते सगळा. लोकांच्या बाह्य स्वरूपावर कधी जायचं नाही. चेहरा बघितलं की माणूस ओळखता येते, ती नजर देवानं द्यावी आपल्याला. विडाला विडाला तुकोबारायांसारख्याला सोडलं नाही, आपली काय ख्याती घेऊन बसले. तुकोबारायांनी भजन करावं तर लोकांनी म्हणावं काय करायलास. महाराजांनी सांगावं भजन. कुणाचं भजन? विटेवरच्या मालकाचं. कुणाची परवानगी? भजना करता काय परवानगी लागते का? अरे नाही करायचं भजन. गावात भजन न करून देणारे सुद्धा आपलेच होते. नाही करू दिलं तुकोबारायांना गावात भजन, नाही मागू दिली ज्ञानोबारायांना मधुगिरी, नाही करू दिलं इंद्रायणीचं स्नान लोकांनी ज्ञानोबारायांना. हे आपलेच लोक आहेत. हे जर ज्ञानोबारायांसारख्याला तुकोबारायांना जर त्रास दिला असेल या लोकांनी, आपल्याला तर चालता चालता हुंगीत येईन, आपला तर मेळ लागून द्यायची नाहीत. म्हणून देवाची कृपा आणि संताची कृपा आमच्यावरती असावी. भजन करत असताना गावात भजन चालू तर करू दिलं नाही. तुकोबाराय म्हणले मी डोंगरात जाईन आणि तिथं जाऊन भजन करल. तिथं सुद्धा लोकांनी कार्य केलं. तिथं सुद्धा लोकांनी बाई पाठवली. काम वासनेने जवळ आलेल्या बाईला तुकोबाराय म्हणले माय इथून निघून जा. जाई व तू माते न करे हो सायस, आम्ही विष्णुदास तैसे नव. माय इथून निघून जा. का माझ्या भजनात विक्षेप करायलीस माय? का माझ्या भजनात विक्षेप करायलीस? मी केलेलं भजन तुला चालत नाही का माय? का करायलीस भजन? का माझ्या भजनात विक्षेप आणायली? जा ना माय, जा 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 जा. माईची उपमा देणारे तुकोबाराय आहेत. कामवासनेने जवळ आलेले बाईला तुकोबाराय माय हा शब्द वापरतात. विडाला विडाला पण एवढी साधना भक्कम तुकोबारायांची की तुकोबारायांना कशाचीच भीती वाटत नव्हती. ज्याला भीतात लोक त्याला काळ म्हणतात, पण तो काळ तुकोबारायांच्या घरी काम करतोय. विचारलं सद्ग्रस्ताने तुकोबाराय काय साधना केली तुम्ही अशी नेमकं की काळ तुमच्या इथं काम करतोय? तुकोबाराय म्हटले काहीच केलं नाही, फक्त एकच काम केलं. दीन रजनी हाची गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. काहीच केलं नाही म्हणले. दुसरं जागृती स्वप्नी सुषुप्ती प्रत्येक अवस्थेत फक्त आणि फक्त विटेवरच्या मालकाचं भजनच केलं म्हटलं.
कारण त्याच्याशिवाय आपल्याला या जगात दुसरं कोणी सोडिणार नाही, त्याच्याशिवाय आपली मदत सुद्धा कोणी करणार नाही. तात्विक मदत लोक करतील, क्षणिक सुख लोक आपल्याला देतील, पण परलोकाचं सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता देवाचीच कृपा असावी लागते. कारण सोडवणार कोणी नाही. महाराज म्हणले किती मोठं संकट येऊ दे आईबाप सोडवतील, कोर्ट कचेरीचं काही असू दे आईबाप सोडवतील, खंबीरपणाने उभं राहतील. लेका तुझा बाप जिवंत आहे, कष्ट कर, कष्टातून सावरण्याची ताकद देणारा तुझा बाप जिवंत आहे. बाप तुझ्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यायला तयार आहे. किती मोठं संकट आलं तरी बाप त्याच्यातून सावरण्याची ताकद देत असतो. पण ऐका, काळाचं बोलवणं आलं की त्या काळाच्या बोलवण्यातून, त्या तडाख्यातून कुणी आपल्याला वाचू शकत नाही. महाराजांचं दुसऱ्या चरणावर, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सगळ्यातून संकटातून सावरण्याची ताकद जन्मदाते आई बाप देत असतात, पण काळाच्या तडाख्यातून सोडवण्याची ताकद सुद्धा त्यांच्यात नाही. कारण तिथं वशिला चालत नाही. वशिला सगळीकडे चालतो, ग्रामपंचायत सदस्यापासून थेट वरच्या लेवलपर्यंत चालतो, पण त्याच्या पुढं चालत नाही. त्याच्या पुढं जर चालला असता तर काही काही नियमच खरेदी केला असता. आम्ही सांगतो तेव्हापासून उठायचंच नाही म्हणले असते इथून. पण त्याच्या पुढं वशिला नाही चालत. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. बर, आईबाप सोडू शकत नाहीत, कुणी सोडू शकत नाही. अख्खा देश जरी चालवण्याची ताकद त्यांच्यात असली तरी काळाच्या तडाख्यातून आपण सोडू शकत नाहीत. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली. किती जरी सोयरे आले तरी 12च्या आत संपायचंय. अनेक सोयरे भली भली, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. काळाचं बोलवल्यानंतर कुणी सोडू शकत नाही महाराज. मग का हो, जन्मदाते आईबाप सोडू शकत नाहीत. जन्मदाते आईबाप जरी आपल्याला सोडू शकत नसले तरी देशाचा राजा सुद्धा आपल्याला त्याच्यातून सोडू शकत नाही का हो महाराज. मग त्या काळाच्या तडाख्यातून आम्हाला कुणी सोडवणार आहे का नाही. अभंगाच्या शेवटी